पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रभाग क्रमांक 15 मधून भाजप महायुतीच्या एकनाथ रामदास गायकवाड, सीताताई सदानंद पाटील, कुसुम गणेश पाटील, दशरथ बाळू म्हात्रे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। जनता पार्टीचा आणि सगळे खांदाबांधीमध्ये गेली 20 वर्ष काम करतात त्यांना देतात तुम्ही ओळखता सगळ्यांना। एक माणसाला 4 मतदानाचा अधिकार आहे, 4 मतदान करायचा तुमच्याही आहे तर मग कोणाला 4ही मतदान हे करावं आणि आपण विजय करायला। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कसा प्रतिसाद लाभतोय? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला चौघांना इथे खांदावकलीमध्ये उमेदवारी दिलेली आहे। मी स्वतः एकनाथ गायकवाड, दशरथ म्हात्रे आणि सीताताई पाटील, कुसुम पाटील चौघांना उमेदवारी दिलेली आहे। आज आम्ही सकाळी 11 वाजता प्रचार चालू केलेला आहे आणि चांगला आम्हाला प्रतिसाद आहे नागरिकांचा, मतदारांचा। कारण आम्ही जी विकास कामं केलेली आहेत 5 वर्षे, त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। तो का आम्हाला घरामध्ये घेऊन बसून आम्हाला चहा पाणी देतात, आमचा सत्कार करतात। हेच आम्हाला पोचपावती आहे। आम्ही जे आपण 5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत, चांगल्या पद्धतीने आपण कामं केली आहेत। लोकांनी आता बॅनर लावलेले आहेत, तर ते बॅनरचं आम्ही उत्तर त्यांना देऊ शकतो। आम्ही त्यांच्या बाजूला आमचं बॅनर लावलं तर त्याला ते करावं लागेल। अशा पद्धतीने आम्ही कामं केलेली आहेत। खांदाव कॉलनीमध्ये आज रमाबाई भवन काम चालू आहे त्याचं बेघर लोकांच्यासाठी। शिकेटी कॉलेजच्या बाजूला तिथेची त्याचं काम चालू आहे मोठं। आज खांदाव कॉलनीतला मोठं चॅनल, त्या चॅनलचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे जोरामध्ये। अशी अनेक गार्डनमध्ये सर्व जे काय गार्डनमध्ये तिथं जिम्स असू द्या, ज्या सुविधा आहेत त्या सर्व आम्ही आमच्या पद्धतीने 5 वर्ष द्यायचा प्रयत्न केलेला आहे। लाईटचा असू द्या, स्ट्रीट लाईटचा असू द्या, पाण्याचा असू द्या, शिवर लाईनचा असू द्या, या सर्व आम्ही आमची खांदाव कॉलनी ही आमचं कुटुंब समजून आम्ही काम करतो। आम्ही राजकारण म्हणून काम करत नाही, आमचं एक कुटुंब आहे। खांदाव कॉलनी आमचं कुटुंब आहे, कुटुंबाच्या पद्धतीने आम्ही काम करतो तशी। म्हणून आम्हाला जनतेचा आम्हाला चांगल्या पद्धतीने हे आहे, पाठिंबा आहे, प्रतिसाद आहे। आणि आज आम्ही सेक्टर 1मध्ये आम्ही आज प्रचार चालू केलेला आहे। आज सेक्टर 1मधल्या कमीत कमी 10-15 बिल्डिंगी झालेले आहेत। संध्याकाळी परत काही सेक्टर 1मध्ये आम्ही परत प्रचार चालू करू। आता आमचा हे पहिला राऊंड म्हणजे ते 2-4 दिवसामध्ये पहिला राऊंड होईल, डोर टू डोर चांगल्या पद्धतीने। आणि लोकांनी कितीही काय बॅनर आता ते बॅनर लावतात, असे जुन्या बातम्यांच्या बातम्या आम्ही हे केलं होतं। आम्ही हे पत्र देऊन कुठे कामं होत नाही, स्वतः आपण तिथंशी प्रयत्न करायला लागतं, त्याच्या पाठपुरावा करायला लागतं, तेव्हा ही कामं होतात। आम्ही त्यांच्या बाजूला बॅनर लावला ना तर तो बॅनर त्यांचा काढून त्याला स्वतःला घेऊन जायला लागेल, अशी त्यांची परिस्थिती होईल। आम्ही जी बॅनरवरती फोटो लावू शकत नाही एवढी कामांची आमच्याकडे आहे। आम्ही कुठल्याही पाण्याचा असू द्या, शिवर लाईटचा असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्या, कुठलाही विषय नागरिकांचा जो आहे आता ते आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून काम करतो। पाण्याचा प्रश्न अख्ख्या खारघर असू द्या, कामोटा असू द्या, न्यू पनवेल असू द्या, सर्व त्रास होता। पण खांदाव कॉलनीमध्ये एक दिवस सुद्धा पाण्याचा त्रास कधी करून दिला ना आम्ही। जिथं ज्या दिवशी शिटडाऊन झाल्याचं त्या दिवशी स्वतः टँकर पॉईंटला उभा राहून टँकरचं प्रत्येक पाणीचा पुरवठा केलेला प्रत्येक सोसायटीला। या असं आम्ही काम केलेलं। आम्ही असं लोकांचे जाऊन ब्लॅकमेल करून भ्रष्टाचार कधी केलेलं आयुष्यात, कोणाचा चाप कधी पिलेला नाही। भ्रष्टाचार लोक आता निघाले आल्यात, बॅनर लावतात। आम्ही कधी सांगायचं का आम्ही दादानी तशी चहा पिलेला आहे तर त्याचं 10 रुपये दिलं नाही, आम्ही अशी लोक आहेत। पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण गेली 5 वर्ष होतात, चांगला दांडगा अनुभव आपल्याला आहे। ते 5 वर्षामध्ये कोणती महत्त्वाची विकास कामं राहून गेली की तो अजेंडा घेऊन आपण पुन्हा या निवडणुकीमध्ये उतरतो? 5 वर्षात आमच्याकडे एक खाद्येश्वर तलावाचा काम राहून गेलेला आहे, तो सुद्धा मी आमदार साहेबांशी आम्ही बोललेलं आहे। त्याच्यातून आपला ते आता जिल्हा नियोजन फंडातून त्याला निधी आमदार साहेबांनी द्यायचं कबूल केलेलं आहे। तलावाचा जो काम आहे सुशोभीकरणाचं, पूर्ण गाल काढून त्याला बाजूने पिचिंग करणं, तो थोडेसे जॉगिंग ट्रॅक वगैरे आहे तो एक तलावाचं काम बाकी राहिलेला आहे। काही रस्ते आता आहेत आपल्याला नवीन कॉन्क्रिटी करून घ्यायचे आहेत, ते पुढच्या कालावधी इलेक्शनच्या नंतर
आम्ही चौघेही तिथं प्रयत्न करू आणि सर्व रस्ते कॉन्क्रिटी कसे होतील ते आम्ही प्रयत्न करू. आता सुद्धा रस्ते खराब होते, आम्ही जाऊन तिथेशी आयुक्तांना भेटून हे सर्व रस्ते सध्या पॅचवर्क करा, पुढे नंतर परत आसपाटी करा आणि नंतर रिक्षेच्या नंतर हे सर्व रस्ते आपले कॉन्क्रिटी कसे होतील हे आम्ही आमचा प्रयत्न राहील. आपण तिघेही नगरसेवक राहून गेलेला आहात. तुमच्यासोबत एक नवीन उमेदवार आहे जे दशरथ म्हात्रे आहेत. तुम्हाला कसं वाटते? आज आपण या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहत आहात, एकनाथदादा गायकवाड असतील, सुनताई पाटील असतील, सीताराम पाटील असतील, याही अतिशय चांगला काम या प्रभागामध्ये केलेलं आहे. तसंच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अनेक आमदार निधीतून कामे झाली. तसेच 25-15च्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून अनेकशी कामं झाली. खंदा कॉलनीमध्ये खऱ्या अर्थाने विकास हा भारतीय जनता पार्टीने केला आणि त्या विकासाच्या जोरावर यांच्या कामाच्या जोरावर आज मी या ठिकाणी नव्याने खंदा कॉलनी प्रभाग 15मध्ये उभा आहे. तर मी यांच्यासोबत फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद आहे त्या ज्या जोरावर या ठिकाणी मला निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि निवडून आल्यानंतर आम्ही चारी मंडळी, चारी नगरसेवक म्हणून एकजुटीने खंदा कॉलनीची जी काही कामं राहिली असतील, कारण येत्या 3 वर्ष प्रशासक असल्यामुळं प्रशासकाच्या कालामध्ये नगरसेवक नसल्यानं त्यांना काही गोष्टी मांडता आल्या नव्हत्या आणि नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाला जास्त काम करता आलं नाही. तर ते खल आम्ही चारी मंडळी मिळून, चारी नगरसेवक मिळून त्या ठिकाणी करू ही मला खात्री आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये होते, शेतकरी कामगार पक्ष सोडल्यानंतर पुन्हा भाजपवासी झालेले आहेत आणि त्या गणेश पाटलांचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला या प्रभागामध्ये कशा प्रकारे होऊ शकतो? गणेश पाटील हे म्हणजे पहिला जो आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये होते, नंतर ते आता शाखा पक्षामध्ये गेले होते थोड्या दिवसासाठी, नंतर आमच्याकडे आले आणि ते आता अनुभव चांगला आहे. पहिले ते नगरपालिका असताना आपल्या तिथेशी उपनगराध्यक्ष होते आणि त्यांचा चांगला संपर्क आहे. कधी कुणाच्या दुकानात सुखाला सगळ्या गोष्टीला ते जातात, त्यामुळे तर आम्हाला त्याचा तो फायदा होईल. आम्ही पण जातो दुकानात सुखाला, तसे त्यांचा पण संपर्क चांगला आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांची आता विशेष आहे, आम्हाला तिघांनाही त्याचा फायदा होईल. घोषणा त्या घोषणा भारत माता की जय. भारत